19च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्री महोदयांना विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, सुरुवातीला आपण आम्हाला 2 मिनिटं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपला आभार मानतो। मी या ठिकाणी आरोग्य मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की मंत्री महोदय, या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील कोळगाव येथे ग्रामीण रुग्णालयाची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जागेचा सुद्धा मंत्री महोदय प्रश्न सोडलेला आहे, पण निधी उपलब्ध न झाल्यामुळे अजून कुठल्याही प्रकारचं काम मंत्री महोदय त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील देवदैठण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुद्धा विषय अशाच पद्धतीने आहे। त्या ठिकाणी सुद्धा मंजुरी मिळालेली, जागेचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे, पण निधी अभावी त्या ठिकाणी अजून कुठल्या प्रकारचं काम सुरू झालेलं नाही। तसंच अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करणार आहे की माझ्या मतदारसंघात नगरपासून दौंडकडे जाणारा नगर दौंड हा मोठा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमी अपघात होत असतात। त्या ठिकाणी एक ट्रॉमा सेंटर मंजूर व्हावे अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो। मंत्री महोदयांना अजून एक माझी विनंती आहे की आमच्या श्रीगोंदा शहरात त्या ठिकाणी दंत चिकित्सालयाच्या त्या ठिकाणी ग्रामीण आरोग्यालयात उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जे काही लागणारी मशिनरी आहे मंत्री महोदय ती सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे, पण डॉक्टरांच्या अभावी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा आपल्याला त्या ठिकाणी देता येत नाही। सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स उपलब्ध असताना सुद्धा डॉक्टर नसल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठी गैरसोय होती आणि म्हणून मंत्री महोदय मी आपल्याला विनंती करणार आहे की या ठिकाणी बरेचशा डॉक्टरांची संख्या कमी आहे, त्याचबरोबर नर्सेसची संख्या कमी आहे, म्हणून तातडीने आपण हे जे रिक्त पद आहेत ते रिक्त पद लवकरात लवकर भरावे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला निमित्ताने व्यक्त करतो। त्याचबरोबर मी या ठिकाणी श्रीगोंदा अहमदनगर हो श्रीगोंदा शहरातलं ग्रामीण आरोग्य, त्याचबरोबर या ठिकाणी मी आमच्या आदिवासी मंत्री महोदयांना विनंती करतो की TCAच्या माध्यमातून वर्षातून किमान 2 वेळा तरी अनुसूचित जाती जमाती सल्लागार समितीची बैठक आपण वर्षातून 2दा त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अनेक पद रिक्त आहेत, ते सुद्धा तातडीने पद त्या ठिकाणी भरण्यात यावे अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती करतो। आणि अध्यक्ष महोदय, मी एक शेवटचाच मुद्दा या ठिकाणी मांडतो। आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की ज्यावेळेस आपलं या ठिकाणी सरकार आलं, सरकार येत असताना आपण धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आपण सरकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्या आरक्षणाला हात न लावता धनगर समाजाला सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि त्या समाजाला सुद्धा न्याय द्यावा अशा प्रकारची आग्रहाची कळकळीची विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून करतो। आपण या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपलं सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी।